नमस्कार प्रिय मुलांनो, तुम्ही अभय नावाची जी कथा ऐकली त्यामध्ये जो सरल आहे त्याला भूताची फार भीती वाटायची. पण आपल्या मनात फक्त भूताचीच भीती असते असं नाहीये. अनेक प्रकारच्या भीतीने आपलं मन भयभीत होत असतं. आणि तुम्हाला माहितीये, तुमच्या मनाचं नातं सरळ सरळ तुमच्या श्वासाशी आहे. जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा लगेच तुमचा श्वास भरून येतो. तुम्हाला अनुभव आलाच असेल, एखाद्या वेळेस जर अचानक एक कुत्रा तुमच्यावर अचानकच उडी घेतो तेव्हा थरकाप सुटतो आणि लगेच तुम्ही एकदम स्तब्ध होऊन जाता. काय करावं ते सुचतच नाही आणि तुमचा श्वास पण भरून येतो. तुम्ही मोठमोठ्याने श्वास घेऊ लागता. तुम्ही कुठेच धावले नाही तरीही तुमचा श्वास भरून येतो. ह्याचा अर्थ तुमच्या मनाशी तुमच्या श्वासाचं अटूट नातं आहे. असं का होत असेल? कुत्र्याने तुमच्यावर अटॅक करताच लगेचच तुमचे दोन्हीही फुफ्फुस एकदम संकुचित झालेत आणि तुमच्या शरीरात जेवढं ऑक्सिजन हवं असतं त्याची लेवल कमी झाली. ऑक्सिजनची लेवल कमी होताच तुमच्या बुद्धीला म्हणजे ब्रेनला जेवढं ऑक्सिजन हवंय तेवढं मिळालं नाही. म्हणून तुम्ही ब्लँक झालात. काय करावं ते तुम्हाला कळतच नाहीये अशी स्थिती होते. आणि मग तुमची ऑक्सिजन लेवल नॉर्मल करण्यासाठी तुम्ही पुन्हा मोठमोठ्याने श्वास घेऊ लागलात. असं आपोआपच घडलं कारण जी श्वासन यंत्रणा आहे, तुमचं जे रेस्पिरेटरी सिस्टम आहे ते स्वतःहूनच काम करतं आणि शरीराची ऑक्सिजन लेवल वाढवतं. हीच घटना तुमच्या एक्झाममध्येही घडते. जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला एक्झाम हॉलमध्ये जाता, लगेचच तुम्ही तुमचा पेपर हातात घेताच तुमच्या हृदयाचे ठोके वाढलेत, तुमचा श्वास भरून आला आणि मग तुमची ऑक्सिजन लेवल कमी झाली आणि तुम्ही ब्लँक झालात. आदल्या दिवशी तुम्ही एवढा अभ्यास केल्यानंतरही काहीच आठवत नाही कारण तुमच्या ब्रेनची ऑक्सिजन लेवल कमी झाली. अशा वेळी तुम्ही काय केले पाहिजे? अगदी सोपी पद्धत आहे आणि ही सोपी पद्धत माहीत झाल्यानंतर तुम्ही तुमच्या भीतीवर, तुमच्या भयाला कंट्रोल करू शकाल. तो कसा करायचा? तुम्हाला मोठमोठ्याने श्वास घ्यायचाय, कमीत कमी 10 वेळा. दीर्घ श्वासन ही प्राणायामचीच एक पद्धत आहे. जेव्हा तुम्ही मोठमोठ्याने श्वास घ्याल तेव्हा तुमचा श्वास पोटापर्यंत जाईल, तुमच्या फुफ्फुसांच्या बुडापर्यंत जाईल. जेव्हा असं घडणार तेव्हा तुमच्या शरीराची ऑक्सिजन लेवल आपोआपच वाढत जाईल आणि तुमच्या बुद्धीला ऑक्सिजनचं भरपूर प्रमाण मिळताच तुम्ही लगेच स्थिर होऊन जाल. म्हणूनच सर्वात आधी तुमचा पेपर तुमच्या हाती येताच लगेचच तुम्हाला पहिलं काम हे करायचंय की तुम्हाला 10 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तुम्ही मोठ्याने श्वास तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुम्ही अगदी ताठ बसता. म्हणूनच ताठ बसणं तेवढंच गरजेचं आहे. तुमच्या पाठीच्या कण्याचं जे हाड असतं, तुमची मान आणि तुमचं डोकं, ह्या तिन्ही गोष्टी एका सरळ रेषेत असल्या पाहिजेत. म्हणून ताठ बसणं खूप आवश्यक आहे, कारण ताठ बसल्यानंतर तुमचे फुफ्फुस फुगण्यासाठी जागा तयार करतात आणि ते फुफ्फुस जेवढे जास्त फुगतील तेवढा जास्त श्वास आत जाईल आणि जेवढा जास्त श्वास आत जाईल तेवढीच ऑक्सिजन लेवल वाढेल आणि ऑक्सिजन लेवल वाढली तर तुमची जी भीती आहे ती कमी होत जाईल. भीतीवर नियंत्रण करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे आणि याच्याही पुढे जर तुम्हाला आणखीही पुढे जायचं आहे तर मग प्राणायामाचा आधार घ्यावा लागेल. मग काही प्रणोच्चार म्हणजे मोठा ओम उच्चारणे, नाहीतर भ्रामरी, दोन्ही कानात बोटं टाकून भ्रमरासारखा आवाज काढणे, अनुलोम विलोम, कपालभाती आणि भस्त्रिका ह्या पद्धती खूप कामाच्या आहेत. आपण आधी एका काळी म्हणायचो ना की ह्याची छाती खूप मजबूत आहे, म्हणजेच तो कधीच भीत नाही. छाती मजबूत असण्याचा काय अर्थ आहे? की आपली फुफ्फुसं मजबूत आहेत. जर आपली फुफ्फुसं मजबूत असतील तर भीतीवर, आणि फक्त भीतीवरच नाही, मनावर
आपण नियंत्रण करू शकतो. चला तर आपल्या ह्या योग मार्गावर चालूयात आणि भीतीवर नियंत्रण करूयात. नमस्कार.